महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा असताना देखील काही समाजकंटक त्या कायद्याची पायमल्ली करत आहेत। तसेच सर्व ठिकाणी पोलीस स्टेशनकडून LCBच्या पथकाकडून अनेकदा कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे, तरी देखील त्यांच्यामध्ये कुठलीही सुधारणा झाली नाही। ते कसाई नेहमी राजरोसपणे दररोज हजारो गोवंशांची कत्तल करत आहे। त्यांना प्रशासनाची भीती वाटत नाही, हे दुर्दैव आहे। तरी झेंडीगेट, नेवासा, श्रीरामपूर आणि ममदापूर सर्व ठिकाणचे कत्तलखाने त्वरित भुईसपाट करण्यात यावे, या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने बजरंग दल जिल्हा संयोजक कुणाल भंडारी यांनी हे निवेदन दिले। या प्रसंगी ऋषिकेश भागवत, साहिल पवार, सनी थोरात, शिवराज पवार, ऋषिकेश झुंमीवाले, सचिन पवार आदी बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते। जर प्रशासनाने कठोर पावले उचलून कारवाई केली नाही तर आम्ही न्याय देवतेकडे न्याय मागू आणि महाराष्ट्रातील लाखो गोरक्षक आणि वारकरी संप्रदाय रस्त्यावरती उतरून बजरंग दल आक्रमक भूमिका घेतील, असा इशारा बजरंग दलाच्या वतीने देण्यात आलाय। आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये झेंडीगेट असेल, कोटला असेल, MIDC हद्दीतील बोलेगाव असेल, रेल्वे स्टेशन भागात, सर्जेपुरा अशा शहरातील अनेक भागांमध्ये बेकायदेशीर कत्तलखाने मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे। यामध्ये वेळोवेळी पोलीस प्रशासन कारवाई करत असून याच्यात महानगरपालिका प्रशासनाला विश्व हिंदू परिषद बजरंग दलाकडनं त्या कत्तलखान्यांवर बेकायदेशीर जे काही कत्तलखाने आहेत त्याच्यावर कारवाई करण्यासाठी अनेक वेळा निवेदन दिलेले आहे। महानगरपालिका प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करत आहे। या बेकायदेशीर कत्तलखान्यावरती महानगरपालिकेचा बुलडोजर कधी चालणार, याच्यावरती कारवाई कधी होणार व हे कत्तलखाने कधी उद्ध्वस्त होणार, हा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। आज या ठिकाणी पालिकाच्या आयुक्त साहेबांना निवेदन देऊन आमची मागणी आम्ही त्यांच्यापुढे ठेवली असून जर येत्या 8 दिवसामध्ये या ठिकाणी या बेकायदेशीर कत्तलखान्यावरती जर कारवाई झाली नाही तर आम्ही समस्त हिंदू समाज महानगरपालिकेवरती हे आंदोलन करू। जय श्रीराम। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अमोल भांबरकर, अहमदनगर।